कुमारी आर्या सागर चव्हाण. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण पेटलेलं आहे आणि आपण सगळे पाहत आहात की एका 13 वर्षीय शाळेकरी मुलीची ज्या पद्धतीनं बलात्काराने हत्या करण्यात आली, निर्घृण खून तिचा करण्यात आला. आज या महाराष्ट्रामध्ये अशा घटना का घडत आहेत? या महाराष्ट्रामध्ये हाच तो महाराष्ट्र आहे का, जो महाराष्ट्र आम्ही छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून ओळखतो? बलात्काराचे वाढणारे प्रकार आणि त्यांना न होणाऱ्या शिक्षा, हे असं का होत आहे? कुठेतरी याचा विचार समाजानं आणि शासनानं नक्कीच केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज एका रांझ्याच्या पाटलानं मुलीची अब्रू घेतली आणि नंतर तिनं आत्महत्या केली, म्हणून त्याचे हातपाय तोडून त्याचा चौरंग केला. हा तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. स्वतःच्या सेनापतीनं कर्नाटकमध्ये गेल्यानंतर एका बेळगावचा किल्ला जिंकत असताना तिथल्या असणाऱ्या सावित्रीबाई देसाई ही जी किल्लेदारीण होती, आकसेपोटी तिची घेतलेली आबरू हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं, स्वतःचा सेनापती आहे, स्वतःचा माणूस आहे, तरी सुद्धा त्याचे डोळे काढून त्याला शिक्षा केली आणि त्याला तुरुंगामध्ये खितपत टाकलं. आपल्याच जातीचा माणूस आहे, पाटील समाजाचा माणूस आहे, म्हणून राज्याच्या पाटलाचे सुद्धा हातपाय तोडायला छत्रपती शिवाजी महाराज मागे पुढे पाहत नाही. ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये परावी या नारी रखुमाई समान, परस्त्री माते समान आणि ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत या संतांच्या भूमीमध्ये परस्त्रीकडे माते समान पाहणं, परस्त्रीला माता मानणं, तिचा आदर करणं, हे ज्या महाराष्ट्रात शिकवलं जातं, त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं घटना जर घडत असेल तर मुलींचं जीवन हे किती असुरक्षित आहे, कशा पद्धतीनं त्यांनी जीवन जगायचं. नेहमी आज एवढी वर्ष होऊन सुद्धा जर त्यांना जगण्यामध्ये संघर्ष करावा लागत असेल तर मला वाटतं या गोष्टीचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि कुठेतरी जेव्हा आपण या घटनेचा विचार करतो तेव्हा समाज सुद्धा तितकाच त्या गोष्टीला जबाबदार आहे. आणि म्हणून समाजानं नेहमी वावरत असताना आपल्या अवतीभोवती, आपल्या बाजूला हे बघितलं पाहिजे की आपल्या अवतीभोवती असणारी स्त्री, आपण कामावर जाताना, आपण कोणतंही काम करत असताना ज्या ज्या स्त्रियांशी आपला संबंध येतो, केवळ अशा घटना घडल्यानंतर त्याचा निषेध करणं, त्याविषयी बोलणं एवढ्यापुरतीच मर्यादा आहे का, किंवा एवढंच आपल्याला बोलायचं आहे का? तर नाही. तर जेव्हा जेव्हा जीवनामध्ये आपण काम करत असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण तो रिस्पेक्ट, आपण तो आदर दिला पाहिजे आणि तिच्यावर येणारं संकट हे आपण वेळीच हेरलं पाहिजे. जर आपल्या अवतीभोवती अशा घटना घडताना दिसत असेल तर त्या थांबवण्याकरता त्याचा विरोध आपण दर्शवला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला वाटतं यातून या महाराष्ट्राला आपण सावरू शकू. आणि अशा गोष्टींना जर आळा बसवायचा असेल तर त्यासाठी अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि म्हणून संबंध महाराष्ट्रानं नाही तर संपूर्ण देशानं या प्रकरणाकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कारण दिल्लीचं प्रकरण असेल, कोपर्डीचं प्रकरण असेल, मुंबईचं मिलमध्ये घडलेलं प्रकरण असेल, अशी कितीतरी प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे. या सर्व प्रकारांना शासनानं निकाली काढलं पाहिजे आणि कुठेतरी या सर्वांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा करणाऱ्या माणसाला याची जरब बसली पाहिजे आणि त्यांना वाटलं पाहिजे की अशा घटना जर घडत असेल, अशा पद्धतीचं कृत्य जर आपण करत असू तर त्या माणसाला नक्कीच त्याची शिक्षा झाली पाहिजे. आणि मला वाटतं गुन्हेगाराला योग्य वेळी शिक्षा जर झाली तर नक्कीच हे गुन्हेगारीचं प्रमाण थांबेल. तर नक्की याचा विचार शासनाने करावा. आणि आर्या सागर चव्हाण ही जी आहे, हिच्या या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रानं नक्की तिच्या पाठीशी उभं राहावं, तिला न्याय मिळावा ही एकच माफक अपेक्षा करतो आणि थांबतो.